प्रिय वयोवृद्ध मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केलाय का, की काही लोक जसं वय वाढतं तसं तसं अधिक एकटे का होतात? आणि काही लोक मात्र प्रेमाने, नात्यांनी भरलेलेच का राहतात? हे फक्त सुरकुत्या किंवा वयामुळे येणाऱ्या थकव्याचं कारण नाहीये. जसं जसं तुमचं वय वाढतं तसं तसं आपल्यामध्ये काही लहान मोठ्या, कळत नकळत लागलेल्या सवयी निर्माण होतात, ज्या लोकांना आपल्यापासून हळूहळू दूर नेतात, नाती बिघडवतात आणि आयुष्य गरजेपेक्षा जास्त कठीण करतात. सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे आपल्यापैकी बहुतेकांना कळतही नाही की आपण त्या सवयींच्या जाळ्यात अडकून पडलो आहोत. जोपर्यंत खूप उशीर होत नाही, झालं नसतं. पण चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ही सवय बदलू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला ते कसं करायचं ते दाखवणार आहे. आज आपण त्या वाईट सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याबद्दल कुणीही आत्तापर्यंत बोललेलं नाही. त्या सवयीच्या तुमच्या आयुष्यात नकळत येतात आणि तुमचा आनंद, आरोग्य आणि इतर लोकांशी जवळीक घेतात. तुम्ही भेटाल सुधाला, एका 71 वर्षांच्या निवृत्त ग्रंथपाल, जिने तिच्या आयुष्यात या सवयीने कसं शिरकाव केला आणि तिने ते सगळं कसं बदललं याची गोष्ट तुम्हाला या कथेत पाहायला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला हवा, कारण आम्ही अशा 11 आश्चर्यकारक सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या कदाचित तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला त्रास देत असतील. त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी सोपे आणि व्यवहारात येणारे उपायही सांगणार आहे. 7वा मुद्दा तर तुम्हाला नक्कीच धक्का देईल. तो मुद्दा असा आहे, ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात, जोपर्यंत त्यांना मोठा फटका बसत नाही. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक आव्हान मिळेल, ज्यामुळे आजपासूनच तुमचं आयुष्य बदलू शकतं. या सवयी कशा ओळखायच्या, गमावलेली नाती पुन्हा कशी जोडायची आणि पश्चाताप न करता उद्देशाने आयुष्य कसं जगायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कथा शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला एकटेपणा, अडकल्यासारखा वाटत असेल किंवा काय तुमच्या मागे खेचत आहे हे समजून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चला सुरुवात करूया. कारण जितका जास्त वेळ तुम्ही घालवाल तितकं बदल करणं कठीण होईल. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर मी तुम्हाला सुचवते की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा, जेणेकरून कुठलाही व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करून ही मौल्यवान माहिती इतरांपर्यंत पसरवायला माझी मदत करू शकशाल का? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक कमेंट करा आणि जर नाही आवडला तर 0 कमेंट करा, म्हणजे मला कळेल पुढच्या वेळी तुम्हाला कसा व्हिडिओ बनवायचा आहे. चला आता सुरुवात करूया. नंबर 1 म्हणजे खूप जास्त नकारात्मक किंवा टीका करणं. सुधाने कधीच कल्पना केली नव्हती की ती इतकी नकारात्मक होईल. ती नेहमी स्वतःला असं समजायची की तिला आपलं मत मोकळेपणाने मांडायला आवडतं आणि लोकांशी प्रामाणिक राहायला तिला आवडतं. पण जसजसं वेळ जात होता तसतसं तिला स्वतःमध्ये काहीतरी बदलतंय असं सुरुवातीला थोडंसं वाटायचं. फारच नाजूक असायचं, पण एखाद्या लहानशी त्रासदायक किंवा लहानशी कमी समस्या त्यात मिसळून तिचा स्वभावाचा भाग बनली होती. ती त्याकडे दुर्लक्ष करू शकली नाही. सकाळी वाढणाऱ्या वयामुळे होणाऱ्या वेदना आणि त्रासाने दिवसाची सुरुवात त्यांची व्हायची. ती आपल्या वृद्धत्वावर थोडी अस्वस्थ होई. ही काही सामान्य अस्वस्थता नाही का? तरी लवकरच ती दिवसभर तिच्या मनात घर करून बसली. ती बातम्या बघायची. प्रत्येक बातमीने तिचा राग वाढायचा. जगातील परिस्थिती पाहून तिला खूप अस्वस्थता आणि राग यायचा आणि त्यावेळी ती तिच्या तरुणपणीला नातेवाईकांशी बोलायची, तेव्हा तिचे शब्द धारदार असायचे. आमच्या काळात लोकांमध्ये जास्त आदर होता, ती डोळे फिरवत म्हणायची. जणू काही तरुण पिढी तिच्या पिढीला अपयशी समजत आहे असं. सुरुवातीला तिला कळलं नाही की याचा तिच्या नात्यांवर काय परिणाम होतोय. तिला वाटलं की हे फक्त प्रामाणिक माझं मत आहे. बरोबर आहेत, पण हळूहळू संभाषणं कमी होऊ लागली. मित्रांनी खोल चर्चा टाळायला सुरुवात केली. त्यांना ठाऊक होतं की काही विषय काढले की पुन्हा तिच्या तक्रारी सुरू होतील. तिची नातवंडं, जी आधी तिला भेटायला खूप उत्सुक असायची, ती सुद्धा आता त्यांच्यासोबत वेळ घालवायला कमी झाली. नाही हरवू नये म्हणून कारणं देऊ लागली. जेव्हा ते दिसत नव्हतं, ते म्हणजे तिच्या नकारात्मकतेचा हळूहळू होणारा परिणाम. तुमची नकारात्मकता किती योग्य वाटली तरी कुणालाही संभाषण संपल्यावर पूर्वीपेक्षाही वाईट वाटायला आवडत नाही. आणि खरं तर नकारात्मकता म्हणजे वजनासारखी लोकांना खाली खेचते, ज्यामुळे ते जवळ येण्याऐवजी फार दूर जातात.
खरी गोष्ट म्हणजे टिकलं की चक्रात अडकणं सोपं असतं. जेव्हा तुमचं वातावरण बदलतं, तेव्हा आयुष्य जबरदस्त वाटू लागतं. विशेषतः जेव्हा काही गोष्टी समजायला किंवा स्वीकारायला कठीण वाटतात आणि तुमचं शरीर पूर्वीसारखं काम करत नाही. एकेकाळी सहज वाटणाऱ्या गोष्टी जसं की खरेदी करणं, गाडी चालवणं किंवा अगदी स्मार्टफोन वापरणं अचानक त्रासदायक ठरू शकतात. असं बोलल्यावर थोडा आराम मिळतो, पण जेव्हा नकारात्मकता तुमच्या मनात कायमची जागा घेते, तेव्हा ती तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवायला मदत न करता वेगळं करायला लागते. मग ही ऊर्जा कशी बदलायची? तुमची संभाषणं सकारात्मकतेने सुरू करण्याचा प्रयत्न करा. तक्रार करण्याऐवजी कृतज्ञतेने सुरुवात करा. आज सकाळी उठल्यावर छान वाटलं किंवा काल सूर्यास्त खूप सुंदर होता असं म्हणायचा विचार करा. हे तुमच्या दैनिक विचारांचा भाव होऊ शकतो. सकारात्मक ऊर्जेत पसरण्याची ताकद असते. ती चुंबकीय असते. लोक अशा लोकांकडे दुर्लक्ष होतात जे त्यांना उचलून धरतात, खाली खेचत नाहीत. आणि जेव्हा तक्रार करायचीच असेल तेव्हा मर्यादा ठेवा. स्वतःला तुमच्या त्रासाबद्दल बोलण्यासाठी काही मिनिटे द्या. मग पुढे जास्त रचनात्मक गोष्टींकडे वळा. टीकेपेक्षा जिज्ञासा जास्त शक्तिशाली आहे. प्रश्न विचारा, विशेषतः ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत त्याबद्दल. तुमच्या नातवंडांना आवडणाऱ्या गोष्टी, मग ते एखादं ॲप असो किंवा गेम, त्याला नाकारण्याऐवजी म्हणा, मला याबद्दल जास्त सांग, मला याबद्दल काहीच माहिती नाही रे, असं म्हणायला हवं. की त्यामुळे नातं घट्ट होतं. लोकांना त्रास होत नाही तुमच्या बोलण्याचा. जेव्हा सुधाने ही छोटे छोटे बदल करायला सुरुवात केली, सकारात्मक दृष्टीने सुरुवात केली, तिच्या नातवंडांच्या आयुष्यात खरंच रस दाखवायला लागली आणि जास्त कृतज्ञता व्यक्त करायला लागली, तेव्हा तिला एक जबरदस्त बदल जाणवला. संभाषण जास्त वेळ टिकू लागलं. लोक म्हणजे घरातली माणसं तिच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागले आणि हळूहळू जिंकलं गेलेलं नातं परत येऊ लागलं. तिने वेदनादायकपणे जे शिकलं ते असं होतं की तुम्ही जगात ती जी ऊर्जा देतात तीच ऊर्जा तुम्हाला परत मिळत असते. जर तुम्हाला नातं हवं असेल, नातं टिकवायला हवं असेल, तर तुम्हाला ते द्यावं लागतं, घ्यावं लागतील. आणि हे सगळं सुरुवात होतं कसं ते बोलतोस, जगात कसं वागतोस आणि जगाकडे कसं बघतोस यावर. मित्रांनो, नंबर 2 म्हणजे वैयक्तिक स्वच्छता आणि दिसण्याकडे दुर्लक्ष करणं. एक काळ होता जेव्हा सुधाला नटायला, मोडायला, सुंदर दिसायला, तिला तिच्या दिसण्याचा खूप अभिमान होता. ती नेहमीच योग्य कपडे, छान कपडे निवडायची, नीट मेकअप करायची आणि घराबाहेर पडण्यापूर्वी तिचे केस व्यवस्थित आहेत की नाही याची खात्री करायची. तिच्याकडे छान कपड्यांचा मोठा संग्रह होता. प्रत्येक रंगाचे ब्लाऊज होते आणि तिला एक खास परफ्यूमही होता, जो ती आत्मविश्वासाने लावायची. पण जसं वर्ष गेलं तसतसं काहीतरी बदलू लागलं. सुरुवात झाली लहान लहान गोष्टींपासून. केसांची अपॉइंटमेंट टाळायला लागली. स्टायलिश छानसे कपडे घालण्याऐवजी सोपे आरामदायक कपडे घालायला सुरुवात केली. ती स्वतःला विचारू लागली, कशाला सगळं करायचंय? आता वय झालंय, आता कुणालाही प्रभावित करायचं नाहीये. वेळ जसा निघत गेला ती दिवसभर घरातल्या कपड्यातच राहू लागली आणि फारसं आरशात पाहायला देखील गमावलं तिने. स्वतःला सांगायची याने काही फरक पडत नाही, पण मनात काहीतरी बदलत होतं. तिला स्वतःला वेगळं वाटू लागलं होतं. आणि हे फक्त लोक तिला कसं पाहतात याबाबत नव्हतं, तर ती स्वतःकडे कसं पाहते याबाबत होतं. लोक काय म्हणतील, काय लोक तिला कसं पाहतात याबद्दल सुद्धा हळूहळू लक्षात येऊ लागलं. जे अनोळखी लोक आधी तिच्या चमकदार कपड्यांवरून तिचं कौतुक करायचे, ते तिला अगदी दुर्लक्ष करायचे. ज्या मैत्रिणी तिला जेवायला किंवा चित्रपटाला बोलवायच्या, त्या आता कमी वेळ तिला बोलवायला लागल्या. जेव्हा ती तिचे जुने फोटो पाहायची, तेव्हा तिला त्या उत्साही, आत्मविश्वासाने भरलेल्या स्त्रीला ओळखणं कठीण जायचं. ती कुठे गेली होती? त्या स्त्रीला काय झालं, जिच्यातून आनंद आणि आत्मविश्वास ओसंडून वाहत होता? खरी गोष्ट ही होती की आपण जगासमोर स्वतःला कसं सादर करतो, कसं राहतो, कशी राहणीमान ठेवतो, हे फक्त लोक आपल्याबद्दल काय विचार करतात यावरच नाही, तर आपण स्वतःबद्दल काय वाटतो यावरही अवलंबून असतं. स्वतःची काळजी घेणं म्हणजे गर्व दाखवणं नाही, तर आत्मसन्मान जपणं आहे. मी कोणत्याही वयात असलात तरी तुमची व्यक्तिमत्वाची किंमत करणं स्वतःच महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी उभं राहणं, स्वतःच्या तुमच्या शरीरात चांगलं वाटणं आणि मी महत्त्वाचे आहे स्वतःसाठीच, असं म्हणणं हे सगळं यात येतं.
हे बदलायचं असेल तर छोटे सोपे पाऊल उचलायला सुरुवात करा. जर तुम्ही कुठेही बाहेर जात नसाल, घरातच असाल तरी छानसे कपडे घाला, कपडे बदला. ते डिझायनर कपडे असण्याची गरज नाही. फक्त स्वच्छ असावेत, नीटनेटके असावेत, स्वच्छ, सुंदर असावेत, जे तुम्हाला आरामदायक वाटतील आणि छान दिसतील. अंघोळ करणं, केस विंचरणं, नखं कापणे ही छोटे पण महत्त्वाची कामं स्वतःला एक मजबूत संदेश देतात की मी यासाठी पात्र आहे. तुमचं आवडतं काहीही घाला, ज्यामुळे तुम्हाला आनंद होतो. ते तुमचा उत्साह वाढवू शकतं. परफ्यूमचा थोडासा फवारा किंवा आवडत्या दागिन्यांचा सेट सारखे छोटे छोटे तपशील खूप कारक असतात. हे तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही कोण आहात, तुम्ही नेहमी कोण होतात आणि तुम्ही अजूनही कोण बनत आहात. जेव्हा तुम्ही या साध्या सवयींकडे परत येता, केस विंचरायला सुरुवात केली, त्यांचा आवडता ब्लाऊज घातला आणि थोडंसं लिपस्टिक लावली, तेव्हा तिला काहीतरी जादू घडत असल्यासारखं वाटलं. तिला थोडा जास्त आत्मविश्वास आला आणि हो, अगदी सुंदर तिच्या मनालाच वाटू लागलं. असं वाटलं की जणू काही ती गमावलेली उत्साही स्त्री आता शांतपणे परत तिच्या आयुष्यात येते. फक्त इतरांच्या डोळ्यात नाही तर तिच्या स्वतःच्या डोळ्यातही ती नंबर 3 पट्टी बनत होती आणि बदलाला विरोध करत होती. सुधाला नेहमी अभिमान असायचा की तिला काय आवडतं आणि ते कसं आवडतं हे तिला ठाऊक आहे. ती तिच्या पद्धतीमध्ये, तिच्या आवडीनिवडीवर ठाम होती आणि तोच तिच्या कम्फर्ट झोन होता. जे दशकं काम करत आहे, ते का बदलायचं? पण जेव्हा 30 मुलं आणि नातवंड फोन कॉल्स ऐवजी टेक्स्ट मेसेजवर बोलू लागली, तेव्हा सुधाने विरोध केला. मला ते सगळं शिकायची गरज नाही, असं ती म्हणायची आणि शिकवायच्या प्रस्तावांना नकार द्यायची. जर त्यांनी माझ्याशी बोलायचं असेल तर ते फोन करू शकतात, असं ती म्हणायची. पण हळूहळू फोन कॉल्स कमी होत गेले. कौटुंबिक अपडेट्स, फोटो आणि वाढदिवसाच्या आठवणी फक्त ग्रुप चॅटमध्ये येऊ लागल्या, ज्यात तिने सामील होणं नाकारलं होतं. सुरुवातीला तिला हे लक्षातही आलं नाही, असं का होते, पण ती स्वतःला तिच्या जवळच्या लोकांपासून दूर करत होती. हे फक्त तंत्रज्ञानाबद्दल नव्हतं, तर त्यांच्याशी जोडलेलं राहणं, त्यांच्या आयुष्यात एक भाग होणं प्रेमाचं होतं. पण सुधाच्या हट्टीपणामुळे तिला वेगळं व्हायला लागलं होतं. खरं तर बदल ही अनिवार्य गोष्ट आहे. आयुष्य पुढे चालतच असतं आणि जेव्हा असं वाटतं की जग तुम्हाला मागे सोडून जातंय, तेव्हा त्याला विरोध करणं सोपं असतं. पण युक्ती ही आहे की मनमोहनपणा ठेवणं आणि मला याची गरज नाही असं म्हणणं सोपं आहे. पण मी प्रयत्न करेन असं म्हणण्यात एक शांत ताकद आहे. बदलाला होकार द्या, मग तो कितीही लहान असो. गुंतून ठेवतो तुम्हाला, तीक्ष्ण ठेवतो. तीक्ष्ण ठेवतो तुम्हाला. एका रात्रीत तज्ज्ञ होण्याची गरज नाही. पण लहान गोष्टींपासून सुरुवात करा. तुमच्या नातवंडांना टेक्स्ट कसा पाठवायचा ते शिकवून घ्या. त्याच्याकडून शिकून घ्या किंवा ते पाहत असलेला एखादा शो एकत्र बघा. बदलाला नाकारायची नाही. नाकारायचं नाही, त्याला स्वीकारा. तुम्ही प्रयत्न करायलाच हवेत. नाहीतर काय मिळते हे कळणारच नाही. जेव्हा सुधाने शेवटी तिच्या नातवाला टेक्स्ट कसा करायचा ते शिकवले, तेव्हा तिला आश्चर्य वाटले की हे किती सोपं आहे. नातवाने टेक्स्ट करायला कसं करायचं ते शिकवले. तेव्हा तिला वाटलं ते फारच सोपं आहे. पण त्याहूनही जास्त आश्चर्य तिला मिळालेल्या नात्यांच्या प्रभावामुळे वाटलं, जे ती आत्तापर्यंत अनुभवत होती. ती रोज नातवंडांचे फोटो गमावत होती. छोटे छोटे विनोद, झटपट चौकशी करणं, ज्यामुळे तिला असं वाटायचं की ती त्या सगळ्यांचा एक भाग आहे. तिच्या विरोधाला बाजूला ठेवून तिने नवीन तंत्रज्ञानापेक्षा खूपच मौल्यवान गोष्ट स्वीकारली. नातं म्हणजे फक्त टेक्स्ट करणं शिकवणं नव्हतं, तर जे लोक तिला खूप महत्त्वाचे आहेत त्यांच्याशी संपर्कात राहणं होतं. असं करताना तिला फक्त संवादाचा नव्या मार्गच नाहीत मिळाले, तर तिच्या नात्यात प्रेम आणि जवळीक यांची खोल भावना पण अनुभवायला मिळाली. चौथी गोष्ट म्हणजे वस्तू साठवणं आणि अनावश्यक वस्तू कमी करण्यास नकार देणं. सुधा नेहमीच असं करत असायची. भावनांनी भरलेली होते सगळं. तिला तिच्या घरातील प्रत्येक वस्तू एक आठवण भूतकाळाचा एक तुकडा वाटायचा, ज्यापासून ती कधीच वेगळी होऊ शकत नव्हती. जिथे जुन्या वाढदिवसाच्या सकाळ ठेवलेले होते, जे दशके उजेडात आले नव्हते, वृत्तपत्राचा ढिगारा होता, जे ती कधीतरी वाचणार आहे असं स्वतःला म्हणायची. आणि असेच कपडे होते, जे तिने अनेक वर्ष घातलेलेच नव्हते, पण ती ते सोडू शकत नव्हती. कदाचित कधी लागतील म्हणून जपून ठेवले होते. वर्षानुवर्ष ती एकेकाळी आरामदायक असलेली घर, एकेकाळी शांत आश्रयस्थान होती, आता वस्तूंच्या एका जबरदस्त चक्रवातात बदलली होती.
प्रत्येक कोपरा, प्रत्येक शेल आणि प्रत्येक खोली सामानाने भरलेली होती. ही आता ही नाकारू शकत नव्हती की जे एकेकाळी एक आश्रयस्थान होतं, ते आता एक रणांगण म्हणून बसलं होतं. अशा वस्तूंनी भरलेलं होतं, ज्यांना ती क्वचितच स्पर्श करायची, पण सोडण्याचं धाडस तिला नव्हतं. सुरुवातीला तिला असं वाटायचं की यात काहीच समस्या नाही. तिने स्वतःला समजावून सांगितलं की प्रत्येक गोष्टीचं काही ना काही मूल्य असतं. ती बरेचदा म्हणायची, मला हे कधीतरी उपयोगी पडेल. हे सगळं ठेवणं तिला सुरक्षित, आरामदायक आणि अगदी आश्वासक वाटायचं. पण खरं तर त्यात जबरदस्त पसाऱ्याने तिच्या घरातील, तिच्या शांततेतील आणि तिच्या आत्म्याला त्रास देणं सुरू झालं होतं. वेळ जसजसा जात होता, तसं तिला फक्त ढिगाऱ्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करत करत जास्त थकवा येऊ लागला. घर व्यवस्थित ठेवणं, हवे त्या गोष्टी शोधणं आणि लोकांना लाज न वाटता घरी बोलवणं कठीण झालं होतं. तिची जेव्हा एकेकाळी लोकांना घरी बोलवायची जागा आता भूतकाळात अडकलेली वाटू लागली होती. जी गोष्ट आता कामाची नव्हती, ती सोडायला ती तयार नव्हती. तेव्हा तिच्या मुलीने हळूच सांगितलं, आई, कदाचित तू काही गोष्टी सोडून देण्याचा विचार करायला हवा. त्यावेळेस मुलीने सांगितलं तेव्हा सुधाने तिच्या प्रत्येक ताकदीशी, जर मी भिडले आणि त्यानंतर काही अडचणी आल्या तर तिने तिच्यावर वाद घातला. पण खरं तर घरातली गोष्ट फक्त घर भरत नव्हती, तर तिचं मनही भरायला लागलं होतं. इतक्या गोष्टींचा ताण तिला ओझं बनून बसला होता. वर्तमानपत्रातील आनंद थांबवला होता आणि तिचं मन शांत राहत नव्हतं. हे फक्त वस्तूंबद्दल नव्हतं, तर त्या भावनिक ओझ्याबद्दल होतं, जे तिने त्याच्याबरोबर जमा केलं होतं. सोडणं कधी सोपं नसतं, विशेषतः जेव्हा असं वाटतं की तुमच्या हृदयाचा एक तुकडा प्रत्येक वस्तूशी जोडलेला आहे. पण खरं तर खूप जास्त गोष्टी ठरवून ठेवणं, भौतिक वस्तू असोत किंवा भावनिक वस्तू असोत, ते तुम्हाला भूतकाळात अडकवू शकतात, पुढे जायला अडथळा निर्माण करू करू शकतात. वर्तमानाला स्वीकारता येत नाही असं झालं की मनात गोंधळ उडतो, शांतता जात नाही. शेवटी समजलं की खरंच मोकळं व्हायचं असेल तर त्या गोष्टी सोडायला लागतील. पसाऱ्यापासून मुक्त होणं एकदम होत नाही. त्यासाठी संयम हवा, स्वतःविषयी दयाळूपणा हवा आणि हे सत्य मान्य करायचं धैर्य हवं की तुम्हाला सगळं काही धरून ठेवण्याची गरज नाही. या मोठ्या पसाऱ्यापासून कसं मुक्त व्हायचं, लहान सुरुवात करा. कधीतरी एकाच वेळी ड्रॉवर, शेल्फ, बॉक्स हाताळून स्वच्छ ठेवणं करा. स्वच्छ करणं असंभव वाटू शकतं, पण ते छोटे छोटे भागात विभागल्यावर सोपं जातं. मग स्वतःला विचारा, मी ही का वापरतो? यामुळे मला आनंद मिळतो का? जर नाही, तर त्याला निरोप देण्याची वेळ आहे. त्या गोष्टी इतरांना उपयोगी ठरू शकतात, त्यांना दान द्या किंवा देऊन टाका. जे आता कामाचं नाही त्यांना पुन्हा वापरासाठी द्या किंवा अशा कुटुंबातील सदस्यांना द्या जे त्यांची कदर करतील. वस्तू कमी करण्याची सवय लावा, जी सोपं आहे. दररोज थोडं थोडं प्रॅक्टिस करा. एक छोटंसं ध्येय ठेवा, रोज एक गोष्ट काढून टाका. ही छोटी पण सततची क्रिया हळूहळू मोठे बदल घडून आणू शकतात. आणि हो, व्यावहारिक बाजूही लक्षात ठेवा. जास्त सामान फक्त मनाला ताण देत नाही, तर धोकादायकही ठरू शकतं. त्यामुळे पडण्याचा अपघात किंवा दुखापतींचा धोका वाढतो. घर फक्त राहण्यासाठीची जागा नाही, ती अशी जागा असावी जिथे तुम्हाला सुरक्षित, आरामदायक आणि शांत मनाला वाटेल. आणि जेव्हा सुधाने शेवटी उडी मारून सामान कमी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा काहीतरी जादू झाली. तिच्या खांद्यावरचं ओझं हलकं झालं आणि त्यानं बदल आणला. काही फक्त भौतिक वस्तू नव्हत्या, पण वर्षानुवर्ष न वापरलेले कपडे दान केले गेले. धुळीत पडलेली जुनी मासिके पुन्हा वापरासाठी ठेवली आणि तिचं घर इतकं व्यवस्थित केलं की खरोखरच महत्त्वाच्या गोष्टी शोधणं सोपं झालं. आणि तुम्हाला माहीत आहे का, वर्षानंतर पहिल्यांदा तिच्या घरात शांतता तिला जाणवली. ते फक्त स्वच्छ नव्हतं, तर खूप हलकं, उजळ आणि स्वच्छ आणि स्वागतार्ह वाटत होतं. तिला स्वातंत्र्याची नवी भावना आली होती. एक असं स्वातंत्र्य जे भूतकाळ सोडून सध्याच्या क्षणाला स्वीकारण्यामुळे मिळालं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला पुन्हा मित्रांना घरी बोलवायला उत्साह वाटू लागला होता, जे तिला खूप दिवसापासून वाटले नव्हते. नंबर 5, इतरांवर पटकन संयम गमावणे. सुधाने कधी स्वतःला असहनशील व्यक्ती मानली नव्हती. ती नेहमीच दयाळू, समजूतदार आणि क्षमाशील राहण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती होती. पण जसजसा वेळ गेला तसं तिला त्याच्या संयमात लहान भाग दिसू लागला.
असे छोटे क्षण यायचे जेव्हा चिडचिड वाढायची आणि तिच्या भावनांवरचे नियंत्रण सुटायचे. एके दिवशी दुपारी ती एका किराणा दुकानात रांगेत उभी होती. तिची ट्रॉली वस्तूंनी भरलेली होती. तरुण कॅशियर आपला वेळ घेत होता, पिशव्या भरताना अडखळत होता आणि सुदाला आतून प्रोटेक्शन वाढत असं वाटत होतं की तो इतकं हळू का आहे? तो थोडं जास्त वेगाने काम करू शकत नाही का? ती मनातल्या मनात विचार करत होती. तिचा पारा चढत होता. ती स्वतःला थांबवण्याची, पण आधीच शब्द तिच्या ओठातून बाहेर आले. अहो जरा लवकर कराल का? त्या क्षणी हे शब्द तोंडातून बाहेर आले. तिला कॅशियरचा चेहरा उतरलेला दिसला. तो खाली पाहत होता. त्याचे हात किंचित थरथरत होते, कारण तो आपलं काम नीट करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा तिला कळलं की हा मुलगा नवीन आहे, घाबरलेला आहे आणि आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. पण घाई केल्यामुळे त्याचे हात थरथर कापत आहेत आणि तो तिथे त्याच्यावर ओरडत होती. असं वाटत होतं की तणावाचं सगळं कारण तोच आहे. तिला लगेच अपराधीसारखं वाटलं. ती त्याच्यासारखी बनते का, ज्याला आधी नापसंत करायची, जो पटकन न्याय सोडवायचा, पटकन ओरडायचा आणि मदत करण्यास उशीर करायचा. याचा विचार तिला फार त्रास देऊ लागला. जसं आपण मोठं होतो तसं इतरांवर संयम ठेवणं कठीण होत जातं. आयुष्याच्या वेगवेगळ्या गतीने चालतं आणि जेव्हा आपलं सभोवतालीचं जग आपल्याला हवं तसं नसतं, तेव्हा निराशा येते. पण खरं तर असहिष्णुता फक्त इतरांसाठी आयुष्य कठीण करत नाही, स्वतःसाठी करते. स्वतःसाठी करत नाही तर ती आपल्यासाठी कठीण करते. ती आपला ताण वाढवते, आपल्या निर्णयावर शंका घेते आणि आपल्या भेटीगाठीतील लोकांशी आपला संवाद तणावपूर्वक करते. मग आपण संयम कसा ठेवायचा, दयाळू कसं राहायचं, खास करून जेव्हा आयुष्य फारच गडबडलेलं वाटते? पहिलं पाऊल सोपं आहे. प्रतिक्रिया देण्याआधी थांबा. जेव्हा तुम्हाला चीड येऊ लागते तेव्हा एक खोल श्वास घ्या. यावर रागवण्यासारखं आहे का, ते स्वतःला आठवण करून द्या की गाडी हळू चालणारा कुणीतरी कोणाचा तरी आजोबा असू शकतो आणि पिशव्या भरत असलेला कॅशियर एखादा विद्यार्थी असू शकतो, जो फक्त तुम्ही काम करताना थोडा संयम ठेवायला हवा. त्यामुळे खूप फरक पडतो. पुढचा वेळ जेव्हा तुम्हाला निराशा वाटेल तेव्हा तुमचा दृष्टिकोन थोडा बदलून पहा. ओरडण्याऐवजी हलकंसं हास्य, एक दयाळू किंवा फक्त शांत राहा असं करा. सुधाने पुढच्या वेळी त्याच तरुणाला कॅशियरला भेटल्यावर तसंच केलं. ती हसली, त्याच्या मेहनतीचं कौतुक केलं होतं आणि त्याला सांगितलं की तो खूप छान काम करत आहे. त्याचा चेहरा उजळला आणि त्यावेळी सुजाला समजलं की दयाळूपणा किती शक्तिशाली असू शकतो. कुणाचा तरी दिवस छान करायला हे फार महत्त्वाचं असतं. काही करायचं असेल तर जास्त काही लागत नाही. संयम असणं फार महत्त्वाचं आहे. शेवटी संयम म्हणजे फक्त इतरांना दिलेली भेट नाही, ते स्वतःसाठी दिलेली भेट आहे. निराशेऐवजी संयम निवडलं तर ताण कमी होतो, संवाद चांगला होतो आणि मन शांत राहतं. नंबर 6 म्हणजे जास्त बोलणं आणि न ऐकणं. सुधाला नेहमी बोलायला आवडायचं. तिला खूप कथा सांगायच्या, बरेच सल्ले द्यायचे आणि आठवणीमध्ये हरवायचं. वर्षानुवर्ष ती घरातील कथाकार म्हणून ओळखली जायची. पण एक गोष्ट तिला कळत नव्हती, ती संभाषणात किती वेळा वर्चस्व गाजवते. एक दिवस तिची मुलगी, जी आता कमी वेळ फोन करायची, तिने शेवटी मन मोकळं केलं. आई, मला तुझ्याशी बोलायला आवडतंय, पण कधीकधी असं वाटतं की माझं ऐकलंच जात नाही. तिच्या मुलीने कबूल केलं. असं वाटते की आपले कॉल्स फक्त तुझ्याबद्दलच असतात आणि मला माझ्या मनातलं काही सांगायला संधीच मिळत नाही. सुधाला धक्काच बसला. तिने कसं ओळखलं नाही हे, पण लक्षात आलं की प्रत्येक वेळी जेव्हा ते बोलायचा तेव्हा ती थांबून ऐकायला तयार नसायची. स्वतःच्या अनुभवाच्या कथा आणि सल्ले लगेच देऊ लागायची. वयोवृद्ध तसेच करतात. खरं तर ती आपले ज्ञान वाटून घेण्यावर एवढं लक्ष केंद्रित झाली होती की आपल्या मुलीला बोलवण्यासाठी, तिचे ऐकले जाण्यासाठी जागा द्यायलाच विसरली होती. ती बोलत होती पण ऐकत नव्हती. जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपण या सापळ्यात अडकणं सोपं असतं की आपल्याकडे सर्व उत्तरे आहेत. आपण आपल्या आयुष्यातील धडे वाटून घेऊ इच्छितो आणि वर्ष जमा केलेले ज्ञान देऊ इच्छितो. पण जर आपण ऐकण्यासाठी, आपल्या प्रियजनांना खरोखर ऐकण्यासाठी वेळ काढला नाही तर आपण त्यांना दूर ढकलण्याचा धोका पत्करत असतो. सुधाला या वास्तवाला सामोरे जावे लागले की वाटून घेण्याच्या तिच्या इच्छेमध्ये तिने नकळतपणे स्वतःला त्या लोकांपासून वेगळे केले.
जी त्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करायची त्यांनीच ते केले होतं. चांगल्या संभाषणाचा खरा मंत्र म्हणजे संतुलन असं असतं. फक्त बोलू नका, ऐकणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही बराच वेळ बोलत असाल तर थोडा थांबा आणि समोरच्या व्यक्तीला विचारा, तुझं काय चाललंय, तू कसा आहेस, आणि खरंच जाणून घेण्यासाठी प्रयत्न करा. मध्येच बोलण्याचा मोह टाळा. जरी तुमच्याकडे एक छान गोष्ट असेल तरी मध्ये बोलू नका. समोरच्या व्यक्तीला बोलण्यासाठी जागा द्या, वेळ द्या. असे खुले प्रश्न विचारा जे खऱ्या संवादाला चालना देतील. फक्त कशी आहेस असं विचारण्याऐवजी या आठवड्यात तुझा आयुष्यात काही खास किंवा गमतीशीर काही घडलंय का असं विचारा. पुढच्या वेळी सुद्धा तिच्या मुलीशी बोलली तेव्हा तिने सचोटीने ऐकायचा प्रयत्न केला. तिने जास्त प्रश्न विचारले, मुलीला बोलायची जास्त संधी दिली आणि जेव्हा खरोखरच गरज होती तेव्हा सल्ला दिला. त्याचा परिणाम आश्चर्यकारक होता. त्यांच्या गप्पा आता जास्त वेळच्या जास्त उबदार आणि अर्थपूर्ण झाल्या. सुधाने शिकलं की चांगल्या गप्पा म्हणजे जास्त बोलण्याबाबत नसून चांगले ऐकण्याबाबत असतात. आणि त्या साध्या ऐकण्याच्या कृतीत तिने नात्याचं सौंदर्य पुन्हा अनुभवलं. नंबर 7. मदतीसाठी विचारण्याऐवजी लोकांना दूर टाकणं टाळा. जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल मित्रांनो आणि माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली कमेंट करा. म्हणजे मला कळेल की अजूनही माझ्यासोबत आहात तुम्ही. सुधाला नेहमी तिच्या स्वावलंबी असण्याचा अभिमान होता. ती तिची ओळख होती, तिची जीवनशैली होती. तिने दशके इतरांची काळजी घेण्यात आणि संगोपनात करण्यात घालवली होती. आपल्या मुलांना तिच्याकडून जितकं प्रेम देता येईल तितकं दिलं होतं. एक व्यस्त घर व्यवस्थित सांभाळलं होतं आणि अगदी गरजूंना मदतीचा हात देखील दिला होता. लोक गरजेच्या वेळी त्यांच्याकडे वळतात अशी व्यक्ती ती होती आणि तिला ते खूप चांगलं वाटायचं. पण जसजशी वर्ष गेली तसं तसं काहीतरी बदलू लागलं. जी साधी कामे पूर्वी तिला सहज जमत होती ती आता दुर्गम अडथळ्यासारखी वाटू लागली. एके दिवशी दुपारी ती तिच्या गाडीतून एक जड किराणा पिशवी उचलण्यासाठी धडपडत होती. तिचे हात वजनाने थरथरत होते. जवळून जाणाऱ्या एका तरुणाने तिची धडपड पाहिली आणि दयाळूपणा हसून मदतीचा हात पुढे केला. काकू, मदत करू का, त्याने विचारले. सुधाने तिच्या अभिमानात एक खोटे स्मित केले आणि मान हलवली. नको धन्यवाद, मी करेन. पण ती करू शकत नव्हती. जशी ती जड पिशवी आत ओढत होती तसे तिच्या पाठीतील कळ तीव्र झाली आणि निराशा व एकाकीपणाची एक लाट तिच्यावर आदळली. प्रत्येक पाऊल आधीच्या तुलनेत जास्त जड वाटत होतं. प्रत्येक शारीरिक ताणामुळे नाहीतर कोणीतरी दयाळूपणाचा नकारात्मक ओझं तिच्या मनावर असल्यामुळे. तिने असं व्यक्तीला दूर सारलं होतं जो फक्त मदत करायचा प्रयत्न करत होता, ज्याने तिची मेहनत पाहिली होती आणि ती कमी करायची इच्छा होती. त्यावेळेस सुधाला पूर्वीपेक्षा जास्त एकटं वाटायला लागलं. त्या रात्रीनंतर तेव्हा ती आपल्या घरात शांत बसली तर थंड वाऱ्याच्या झोतासारखी वेदनादायक भावना उमगली. तिने मदत मागायला किंवा मदत स्वीकारायला नकार दिल्यामुळे ती मजबूत होत नव्हती. उलट ती त्या नात्यापासून दूर होत होती. तो हळूहळू दूर होत गेला ज्यांनी कधी तिला दिलासा दिला होता. ती नात्यांपेक्षा एकटेपणा पसंत करत होती आणि एकमेकांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वातंत्र्य निवडत होती. मदत मागणं ही कमकुवतपणाचं नाही तर ताकदीचं लक्षण आहे. मदत मागून तुम्ही कोणीही ओझं नाही बनत. उलट त्याने लाखो लोकांना तुमची काळजी घेण्याची, प्रेम दाखवायची आणि पाठिंबा द्यायची संधी मिळते. लोक खरंच मदत करायला तयार असतात, पण जर तुम्ही त्यांना सतत दूर ठेवत राहिलात तर शेवटी ते मदत करणं थांबवतील आणि तेव्हा तुम्ही स्वतःला फक्त शारीरिक नाही तर भावनिकदृष्ट्या पण भुकेलेले वाटाल. पहिलं म्हणजे जेव्हा तुम्ही मदत स्वीकारता तेव्हा ते नातं मजबूत करते, हृदयामध्ये पूल बांधते. एकत्रितपणे मानवतेचे असे क्षण तयार होतात जे कामाच्या पलीकडे जातात. मग त्यात दरवाजा उघडणं असो, जड सामान उचलणं असो किंवा सहानुभूतीचे कुणाचं ऐकणं असो. इतरांना मदत केल्याने आयुष्य थोडं सोपं होतं, फक्त शारीरिकदृष्ट्या नाही तर भावनिकदृष्ट्याही. ही एक आठवण आहे की आपण एकटेच संघर्ष करण्यासाठी नाही आणि जेव्हा तुम्ही इतरांना उपयोगी पडता तेव्हा तुम्ही त्यांना एक अनमोल भेट देता. तुम्ही असं जीवन कल्पना करू शकता का जिथे कुणालाही तुमची मदत कधीच लागली नसेल? तुला बिनकामाचा निरुपयोगी वाटेल, पण मग इतरांना तुझी मदत करण्याचा आनंद का ना करायचा? सुधाला कळलं की तिला बदलायला हवं. पुढच्या वेळी जेव्हा कोणीतरी मदत करायला आला तिने स्वतःशी ठरवले की आता इतकं गर्विष्ठ राहणार नाही. हो म्हणेल. पुढच्या वेळी जेव्हा ती दुकानात होती तिने तोच तरुण मुलगा पुन्हा पाहिला तेव्हा सुद्धा प्रेमाने हसली आणि म्हणाली, बाळा, आज मला मदत करशील का? त्याचा चेहरा खुलून गेला आणि जसं त्याने तिच्या हातातून पिशवी घेतली तसं सुद्धाच्या पाठीवरून नाही तर हृदयातून एक ओझं उतरलं. तर सध्या देवाणघेवाणीच्या तिच्या आत काहीतरी बदललं होतं, काहीतरी खोल बदलत होतं. कुणीतरी पाहिलं, महत्त्व दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोडलेलं वाटलं. तुम्ही कधी स्वतःला मदतीसाठी विचारताना, संघर्ष करताना पाहिलं आहे का? किंवा कोणाला मदत केली आणि त्याचा आनंद अनुभवला आहे का? हा एक साधा पण मोलाचा अनुभव आहे.
जो आपल्याला आठवण करून देतो की आपण सगळे यात एकत्र आहोत. इतरांना यात येऊ देणंही ठीक आहे. नंबर 8, जीवनाचा आनंद घेण्यासाठी खूप काटकसर करावी लागते. ती नेहमीच आर्थिक दूरदृष्टीची उदाहरणं होती. बजेट बनवणं तसं नैसर्गिक होतं. ती उत्साहाने कुपन कापायची, सहजपणे सहली टाळायची आणि आवश्यक नसलेली कोणतीही खरेदी करण्यापूर्वी विचार करायची. खूप विचार करायची ती. जरी तिच्याकडे चांगली रक्कम जमा असली तरी मनात नेहमी एक चिंता असायची. जर मला नंतर हे पैसे लागले तर? काही अनपेक्षित घडलं तर? ही बचत आणि काळजी त्यांचं सततचं एक चक्र चालू असायचं. पण मग कशासाठी? जर ती तिच्या स्वप्नातील आयुष्य जगण्यासाठी पैसे वापरत नसेल, तर संपत्ती जमा करण्याचा काय उपयोग? एकदा सुधाची चांगली मैत्रीण मीनाने तिला गावाकडे वीकेंडला ट्रिपला बोलवलं. खूप मजा येईल. सुधा आणि मीना खूप उत्साह होऊन म्हणाली, चल चांगले जेवण करू आणि फक्त आराम करू. सुधाची लगेच प्रतिक्रिया होती, नाही म्हणायचं होतं. प्रवास म्हणजे पैसे वाया जाणं, रेस्टॉरंट म्हणजे पैसे वाया जाणं. असं सगळं पाहून तिला चिंता वाटत होती. जर मला ते पैसे खर्च केल्यानंतर पडलं तर? पण मनात एक लहानसा आवाज म्हणत होता, शेवटी मी स्वतःसाठी कधी काही केलंय का? वर्षानुवर्ष फक्त एक दिवसासाठी बचत करण्याच्या विचारात जगली होती ती. पण जेव्हा ती मीनाच्या आमंत्रणाकडे पाहत उभी होती, तेव्हा तिला आश्चर्य वाटलं, जर तो एक दिवस कधीच आला नाही, तर मी कशासाठी बचत करत होती? जर मी आत्ता जिवंतच नाही आहे, तुमच्या पैशांसाठी आनंद का घेणं गरजेचं का आहे? आर्थिकदृष्ट्या जबाबदार असणं नक्कीच महत्त्वाचं आहे. पण आयुष्य फक्त पैसे बचत करण्यासाठीचं नाही आहे, ती जिंकण्याबद्दल आहे. खरं जगणं म्हणजे प्रवास करणं, बाहेर फिरणं, छंद जोपासणे यांसारखे अनुभव जे कोणत्याही वस्तूपेक्षा जास्त काळ टिकणारा आनंद देतात. अभ्यासाने असं दाखवले की अनुभवावर खर्च केल्यामुळे तयार झालेल्या आठवणी खूप काळ लक्षात राहतात. पण वस्तू, गॅजेट्स, कपडे यांचं महत्त्व वेळ निघाल्यानंतर कमी होतं. त्यामुळे बरेच लोक आयुष्यभर कष्ट करून आर्थिक सुरक्षा मिळवतात होतात. पण फक्त सुरक्षा आली की रिकामी भांडेसारखी वाटतात. एक संतुलित आयुष्य जगायचं असेल, संतुलन गरजेचं असतं. आपल्या मेहनतीचं फूल मिळवले की त्याचा आनंद घेणं म्हणजे तुमचं यश कमी होत नाही, उलट त्याचा सन्मान होतो. पण ही सवय कशी बदलायची? तिने ठरवलं की आता स्वतःसाठी खर्च करायला सुरुवात करायची. मग ती बाहेर जाणं असो, अचानक छंद लागणं असो, तिने वीकेंडचीच एखादी सहल असो. तिने ठरवलं की अशा अनुभवांना प्राधान्य द्यायचं जे तिच्या आत्म्याला भरभराट करतात. तिने एक फंड वेळ पण वेगळा ठेवला. एक खाते ती फक्त तिच्या आनंदासाठी. पुढचं काय? वेळ जेव्हा मीना तिला वीकेंडला ट्रिपला येण्यास बोलवलं, तेव्हा सुद्धा एकदम संकोचच आला नाही. तिने लगेच हो म्हटलं आणि म्हणाली, अरे काय फरक पडतो. त्या 2 दिवसात ती महिनाभरात हसली नव्हती, तितकी हसली. तिने तिच्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाश जाणवला. छान साथीदारांसोबत छान जेवणाचा आनंद घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवन कसं जगायचं हे आठवलं. जेव्हा तिने मीनासोबत सूर्यास्त पाहिला, तेव्हा तिला लक्षात आलं की यासाठीच बचत करत होती. त्या क्षणासाठी, त्या आठवणीसाठी, त्या नात्यासाठी. पैसा फक्त बँकेत ठेवायचा नाही, तर आनंदासाठी वापरायचा होता. पैशामुळे आधार देण्यासाठी तुम्ही कोणता अनुभव पुढे ढकलत आहात? आयुष्य तुमच्या तयार होण्याची वाट पाहत नाही. वेळ आत्ता नाही वापरायचा तर मग कधी? नंबर 9, तरुण पिढीशी तुच्छतेने बोलणं सोडावं. तिला नातू खूप आवडायचा. त्याची भेट, तिच्या आठवड्यातील सगळ्यात खास क्षण असायचा. तिला त्याच्या शाळेतील आयुष्य, त्याचे छंद आणि खास करून व्हिडिओ गेम्सबद्दल त्याची आवड ऐकायला खूप आवडायचं. पण अलीकडे त्या भेटी वेगळ्या, जास्त दूरच्या वाटू लागल्या होत्या. त्यांचं संभाषण ताणलेलं, विचित्र झालं होतं. तिला लक्षात आलं की रोहन बोलायला कमी उत्सुक होता तिच्याशी. त्यांच्या वेळेपेक्षा त्यांचं मन वेगळं होतं. फोनमध्ये खूपच गडलेले होता. एके दिवशी दुपारी रोहन एका नव्या गोष्टीबद्दल त्याने सांगितलं, ज्याबद्दल तो खूप उत्साही होता. विचार न करता सुधाने उसासा टाकला आणि मान हलवली. आमच्या काळात तंत्रज्ञानाची इतकी गरज नव्हती. मुलं बाहेर खेळायला जायची. दिवसभर स्क्रीनकडे बघत बसायची नाहीत. रोहन त्यावेळेस शांत झाला. काही मिनिटांनी त्याने पुटपुटत म्हटलं, मला आता जायचंय. दरवाजा बंद झाला आणि सुद्धा पुन्हा एकदा एकटी राहिली घरात. पश्चाताची तीव्र भावना तिच्या छातीत बसली. तिला त्याला दूर ठेवायची इच्छा नव्हती, पण तिनं तेच केलं होतं. तिचे शब्द जरी ज्ञान देण्याचे हेतूने असले, तरी त्याला फक्त दुर्लक्षित आणि अवैध वाटल्यामुळेच ते झाले होते. नातं जोडायच्या प्रयत्नात तिने नकळत त्यांच्यात भिंतच उभी केली होती स्वभावामुळे. तरुण पिढीशी तुच्छतेने वागल्यावर ते दूरच जातातच का? चांगल्या जुन्या दिवसांच्या आठवणींमध्ये अडकणं सोपं आहे. पण तरुणांना सतत हे आठवण करून देणं की आधी काळात गोष्टी चांगल्या होत्या, त्यामुळे त्यांना असं वाटू शकतं की त्यांचे अनुभव आणि त्यांची समस्या महत्त्वाची नाही. समज वाढवण्याऐवजी हे विभाजन निर्माण करतं. प्रत्येक पिढीला त्यांचं वेगळं आव्हान आणि लढाई स्वतः करावी लागते आणि त्यांच्यावर टीका होते. टीका करण्याऐवजी आपण त्यांना उचलून धरायला हवं, त्यांना पाठिंबा द्यायला हवं आणि प्रोत्साहन द्यायला हवं. मनमोकळेपणाने त्यांचं बोलणं ऐकून घ्यायला हवं. मग ही सवय कशी बदलू शकते?
पुढच्या वेळी जेव्हा रोहनने काहीतरी नवीन सांगितलं तेव्हा मग सुधाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, हो, खूपच मनोरंजक वाटते रे, याबद्दल मला अधिक सांग की. तिने ते त्याचं ऐकणं नाकारलं नाही, उलट तिने जिज्ञासा दाखवली. तिने त्याच्या जगाला समजून घेण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्याला असं वाटलं की त्याला ऐकलं जाते, त्याचं बोलणं ऐकून घेते आजी. आणि जेव्हा रोहनने त्याच्या गेमची रणनीती समजावून सांगितली तेव्हा काहीतरी सुंदर घडलं, जे जोडलं गेलं. टीकेनं नाही तर परस्पर आदराने त्यांचं बोलणं मनमोकळेपणाने आणखी चांगल्या पद्धतीने सुरू झालं. आणि बऱ्याच काळानंतर पहिल्यांदाच त्यांनी खरं नातं अनुभवलं. तुला असं वाटलंय का कधी तरुण पिढीशी नातं जुळवायला अडचण येते? दरी भरून काढायला काय मदत झाली पाहिजे? कधीकधी त्यांना बदलायचं नसतं तर त्यांना समजून घ्यायचं असतं, त्यांच्या दृष्टिकोनातून जग पाहायचं असतं आणि ज्या ठिकाणी ते आहेत तिथे जाऊन त्यांना भेटायचं असतं. मनात राग आणि पश्चात्ताप ठेवलं म्हणजे एक जड ओझं घेऊन हळूहळू पिण्यासारखं असतं, जे तुम्हाला थोडक्या वेळाने थकवतं. आणि हे फक्त मानसिकच नसतं, मानसिक ओझ्यापेक्षा जास्त काहीतरी तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक कोपऱ्यात दडलेलं असतं, जे तुमच्या सध्याच्या आनंदाला चोरतं, आनंद हिरावून घेतं आणि तुमचा दृष्टिकोन बदलून टाकतं. मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्वतःला त्या जुन्या आठवणींवर मन लावण्याची परवानगी देता तेव्हा तुम्ही सध्याच्या क्षणाच्या सौंदर्यापासून स्वतःला दूर करत असता. कधीकधी तुम्ही भूतकाळातील काही अन्याय किंवा विश्वासघात आठवतो आणि अचानक असं वाटतं की तुम्ही फक्त त्या वेदना पुन्हा पुन्हा अनुभवलेल्या आहेत त्या, आणि तुमचं आजचं जग थोडं अंधारट झाल्यासारखं वाटू लागतं. हीच आहे द्वेषाची जाळी. जितका जास्त तुम्ही त्या नकारात्मक भावनांत अडकता, आठवणींना चिटकून राहता, की तितकंच तुम्ही आजच्या दिवसाला, आता जे लाईफमध्ये चाललं आहे त्यांच्या प्रेमाला आणि आनंदाला दूर होता. हे मान्य करणं खरंच दुःखदायक असतं. पण राग आणि कटुता हळूहळू नातं खराब करतात. ते नकळत मनात शिरतात, ज्यामुळे तुम्हाला ज्या लोकांची काळजी आहे त्यांच्याशी जोडणं कठीण होतं. आणि तो द्वेष एका भिंतीसारखा बनतो, जो तुम्हाला तुमच्या जवळच्यांपासून दूर करत राहतो. सगळ्यात वाईट तर काय, तो रागात बदलतो, जो हळूहळू एवढं वाढतो की तुमचं हृदय कठीण झाल्यासारखं वाटू लागतं. आणि गर्दी ते इतकं एकटं का वाटतं याचा प्रश्न पडतो. मग आरोग्यावर होणारा परिणाम तर विसराच, तो तर वेगळाच होत असतो. राग आणि पश्चाताप फक्त भावना नाहीत, ते त्यापेक्षा खूप जास्त आहेत. हा ताण तुमच्या शरीरात सतत फिरत असतो. सततचा ताण आणि नकारात्मकता तुमचा रक्तदाब वाढवू शकते, झोप खराब करू शकते आणि तुमची रोगप्रतिकार शक्तीही कमी करू शकते. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायला लागलात तरी आतल्या आत मनाला ठाऊक असतं की त्याचाच तुमच्यावर परिणाम होतोय. भूतकाळातील वेदना मनात धरून ठेवून तुम्ही पळू शकत नाही. मग तुम्ही कसं सोडून देता आणि हवी असलेली मानसिक मोकळीक कशी मिळवता? त्याची सुरुवात म्हणजे ही कठोर सत्य मांडणं आहे. कठोर सत्य मांडणं, भूतकाळ बदलता येत नाही मित्रांनो. जे झालं ते झालंच. तुम्ही कितीही वेळा ते क्षण मनात परत परत खेळवत राहिलात तरी काहीही बदलणार नाही. माझ्याबाबत किंवा माझ्याबरोबर जे काही घडलंय त्याबद्दल का विचारायचं? त्यापेक्षा प्रश्न थोडा वेगळा करा, विचार करा. मी यातून काय शिकू शकते? असं विचारल्याने तुम्ही स्वतःला भूतकाळाच्या साखळीतून तुम्ही स्वतःलाच मुक्त करू शकता आणि स्वतःसाठी एक निरोगी, आनंदी भविष्य तयार करू शकता. क्षमा करणं फार महत्त्वाचं असतं. ते त्या व्यक्तीसाठी नाही तर स्वतःसाठी. जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही वाईट वागणुकीला माफ करत नाही, तर तुम्ही स्वतःला बंधनमुक्त करत असता. तुम्ही तुमच्यासमोर असलेल्या अधिकाराला सोडताय आणि स्वतःला मोकळं करताय. हे खरं पण कठीण सत्य आहे. पण राग सोडणं म्हणजे कमजोरपणा नाही, तर ते धैर्य आणि ताकदीचं काम आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यावर, तुमच्या मनाच्या शांततेवर आणि हृदयावर पुन्हा नियंत्रण मिळतं. लक्ष दुसरीकडे वळवणं सोपं नसतं, पण जेव्हा तुम्ही स्वतःला जुना द्वेष मनात धरताना पकडता तेव्हा थोडं थांबा आणि विचार सकारात्मक गोष्टींकडे वळवा. तुम्ही एखादं पत्र लिहू शकता, ज्यात मनातल्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीला मोकळेपणाने व्यक्त करू शकता. मग ते फाडून टाका, जाळून टाका किंवा वाहून जाऊ द्या. असं समजून की आता हे सगळं सोडून देण्याची वेळ आली आहे. स्वतःसाठी एवढं तरी करायला हवं. सुधाची कथा या प्रवासाची साक्ष आहे. वर्षानुवर्ष तिने भूतकाळातील दुःखाचं ओझं वाहून नेलं.
मग एका संध्याकाळी हातात कागदाचा तुकडा घेऊन तिने ठरवलं की आता ही सगळं सोडून देण्याची वेळ आली आहे. तिने त्या कागदाच्या पानावर आपलं हृदय ओतलं. प्रत्येक पश्चाताप, प्रत्येक जखम आणि एक दीर्घ श्वास घेत शेवटी तिने स्वतःला त्यांना सोडून देण्याची परवानगी दिली. त्या क्षणी तिच्या आत काहीतरी बदललं. बऱ्याच काळानंतर प्रथमच तिला मनातून हलकं वाटलं. अधिक मन मोकळेपणात झालं तिचं. वाटलं जे ओझे तिला वर्षानुवर्ष खाली खेचत होतं ते आता उचललं गेलं होतं, ज्यामुळे तिला पुढे जाण्याची परवानगी मिळाली. नंबर 11. आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करणं. आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करणं सुरुवातीला एक सोयीस्कर पळवाट वाटू शकते. कोणालाही काहीतरी चुकीचं असण्याच्या शक्यताला सामोरं जायचं नसतं, पण ही टाळाटाळ अधिक धोकादायक असू शकते तुमच्यासाठी. आपण ज्या लहान लक्षणांकडे दुर्लक्ष करतो ती शरीराची आपल्याला काहीतरी मोठ्या धोक्याबद्दल चेतावणी देण्याची पद्धत असू शकते. तुम्हाला जाणवणारे ती चक्कर, ते डिहायड्रेशन असू शकते किंवा त्याहूनही वाईट स्ट्रोकच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे तो थकवा. तुम्हाला जो थकवा जाणवतो तो थकवा, जो तुम्ही सतत म्हातारपणाला कारण ठरवता, व तो निदान न झालेला हृदयरोग असू शकतो. आपण बऱ्याच वेळा स्वतःला समजावतो की काही नाही किंवा तो थकवा निघून जाईल, पण खरी गोष्ट म्हणजे तपासणी पुढे ढकलल्यावर फक्त वाईटच होते. लहान समस्या हाताळल्या नाहीत तर त्या मोठ्या आरोग्याच्या संकटात बदलू शकतात. आपण का थांबतो, टाळतो? आपण स्वतःला का सांगतो की काहीतरी ठीक नाही? असं असलं तरी त्याकडे दुर्लक्ष करणं ठीक आहे. कदाचित कारण आपण इतके व्यस्त असतो कामामध्ये, इतर सगळ्यांकडे इतकं लक्ष देतो की आपलं शरीर आपल्याला काय होते हे ऐकणंच विसरतो. किंवा कदाचित आपण जे ऐकतो, जे जाणतो, भोगतो, येणाऱ्या धोक्याची भीती वाटतेच, पण खरी गोष्ट म्हणजे त्या चेतावणींकडे दुर्लक्ष केल्याने काहीच कमी होत नाही. उलट सगळं काही आणखी वाईट होत जातं. संकट हाताळण्यापेक्षा त्याला टाळणं नेहमी सोपं असतं आणि तेच तुम्ही करत जाता. आपल्या जीवनशैलीत थोडे बदल करून, जसे की आहार सुधारून किंवा नियमित व्यायाम करून, आपण जीवाला धोका पोहोचवणाऱ्या आजारांपासून बचाव करू शकतो. प्रतिबंध म्हणजे आत्मप्रेम आणि काळजीची साक्ष आहे, पण त्याकडे आपण बराच वेळा दुर्लक्ष करतो. सुधाने हा धडा कठीण मार्गाने शिकला. जेव्हा ती पडल्यानंतर रुग्णालयात वेदनेत होती, दवाखान्यात ॲडमिट होती, तेव्हा तिला खरं कळालं की ती तिच्या तब्येतीकडे कितीतरी दुर्लक्ष करत होती तिच्या तब्येतीकडे. तिला वाटायचे की फक्त ताकद दाखवून पुढं जायचं. चक्कर येणं म्हणजे म्हातारपणाचा एक भाग आहे असं म्हणून चालेल. पण जेव्हा ती पडली आणि तिला खूप वेदना झाल्या, तेव्हा तिला वेगळ्या नजरेने सगळं पाहावं लागलं. तिने ठरवलं की आता लहान लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही. ती स्वतःच्या शरीराचं ऐकणार, स्वतःची नीट काळजी घेईल आणि आरोग्याच्या काळजी घेण्याचा प्रयत्न करेल. तिने जास्त पाणी पिणं सुरू केलं, संतुलित व्यायाम केले आणि डॉक्टरांची वेळेवर भेट घेतली. तिने आपलं आरोग्य सांभाळलं, स्वतःच्या हातात घेतलं. म्हाताऱ्या म्हणजेच तिचं स्वातंत्र्य सोडणं नव्हतं, ते स्वीकारणं होतं. गोष्टी वाईट होण्यापूर्वी तिच्या आरोग्याची जबाबदारी घेऊन. आणि हा धडा आपण सगळे सुधाच्या आयुष्यातून शिकू शकतो. स्वतःला विचार करा, तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय का? आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करताय. खूप उशीर होईपर्यंत थांबू नका. तुमचं आरोग्य दुर्लक्षित करणं योग्य नाही. आत्ताच काहीतरी करा. तुम्ही एक पूर्ण जोमदार आयुष्य जगायला पात्र आहात आणि ही सुरुवात होते तुमच्या शरीराने पाठवलेल्या कुजबूज ऐकण्यापासून. जसं सुद्धा तिच्या शांत लिव्हिंग रूममध्ये बसून जुने फोटो अल्बम चाळत होती, तसं तेव्हा तिला तो काळ आठवला जेव्हा आयुष्य हास्य, आनंद आणि उत्साहाने भरलेलं होतं. तिने स्वतःचे फोटो पाहिले, नातवंडांसोबत खेळताना, कौटुंबिक पार्टीत नाचताना, उन्हात हसताना. तिला जाणवलं की कुठेतरी वाटेत तिने तो आनंद शोधणं थांबवलंय. आयुष्य रुटीन आणि कंटाळवाणं झालं होतं, पण जेव्हा मीना तिला मून नाईटसाठी घरी बोलवलं, तेव्हा सुद्धा अनैच्छिक होती, तरी तिच्यातलं काहीतरी म्हणालं हो. त्या रात्री जसं हास्य तिच्या आतून खोलवर उमटलं, तसं सुधालाही स्वतःच एक वेगळा आनंद अनुभवायला मिळाला. जणू काही मनात कुठेतरी जागा तयार झाली असं वाटलं. जिथे तो आनंद दगावला होता, अजूनही तिथेच होता. पुन्हा शोधून मिळण्याची वाट पाहत होता. बऱ्याच काळानंतर पहिल्यांदा तिला आठवलं की पोटात दुखेल आणि डोळ्यात पाणी येईल इतकं हसणं कसं वाटतं. हसू म्हणजे आत्म्यासाठी एक औषध आहे. हे फक्त मजा किंवा खेळासाठी नाही, तर आपल्या भावनिक, शारीरिक आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. हसू तणाव कमी करतं, रोगप्रतिकारशक्ती वाढवतं, रक्तभिसरण सुधारतं आणि अगदी स्मरणशक्तीलाही मदत करतं. हसण्याची साधी प्रक्रिया सोबतच्या लोकांना जवळ आणू शकते. नातेसंबंध मजबूत होतात, मजबूत करतं आणि नातं जपतं.
जसं जसं वय वाढतं तसं हास्य एक आठवण बनतं की आपणही अजूनही मनाने तरुण आहोत. ही एक हळूवार आठवण आहे की आनंदाने जगायचं आणि जीवनातील साध्या सुखांना स्वीकारायचं. त्या रात्री मीनाच्या घरातून मन हलकं घेऊन ती निघाली. असं समजून की आनंद ही सहजासहजी सापडणारी गोष्ट नाही, ती निवडायची गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बातम्या पाहायच्या ऐवजी किंवा तिच्या रुटीनला तिचा दिवस ठरू देण्याऐवजी तिने तिचं आवडतं संगीत लावलं आणि स्वयंपाकघरात नाचायला लागली. तोच होता हास्याचा तो क्षण. आनंदाला आपल्या आयुष्यात परत आणण्याचा निर्णय घेणं म्हणजे एक सुंदर सुरुवात आहे आणि स्वतःसाठी हा निर्णय घेण्यासाठी कधी उशीर नाही. योग्य वेळेची वाट पाहू नका. ती वेळ तुम्ही तयार करा, आनंदाची निवड करा. राग सोडणं महत्त्वाचं आहे. आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या आणि आयुष्यात आनंद निवडा. आज तुम्ही काय शिकला या व्हिडिओमधून याचा विचार करा. तुमच्या मनात काय जास्त राहिलंय? कदाचित क्षमतेची ताकद, कदाचित हास्य जे खरंच शरीर आणि आत्म्यासाठी सर्वोत्तम औषध आहे, किंवा कदाचित हे साधं खरं आहे खरं की आरोग्य चिन्हाकडे दुर्लक्ष केल्याने मोठे नुकसान होऊ शकतं. थोडा विचार करा. आज तुम्ही काय नवीन शिकलात जे तुमच्या आयुष्यात आणणार आहे? मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की असा कोणता धडा आहे जो तुम्ही पुढे जाऊन नक्की अंमलात आणणार आहात तुमच्या जीवनामध्ये. तुमच्या विचारांची कमेंट्समध्ये नक्की शेअर करा तुमचे विचार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपया कमेंट करा आणि आणखी महत्त्वाची माहिती, वृद्धापकाळात माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुमची साथ आम्हाला खूप महत्त्वाची आहे. भेटूया पुढच्या कथेमध्ये किंवा महत्त्वाच्या सल्ल्यांमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.